येणारकटा संघाला आणि यस त्यांचा देखील ट्वेट बॅल उपस्थित झालाय. दोन संघाच्या माध्यमातून मॅच पाहायला मिळते. एका बाजूला येणारकटा आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर शिवतेज स्पोर्ट्स राजदादा पाटील असतील येणारकटा टीमचे ओनर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर शिवतेज स्पोर्ट्स या टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळते नचिकेतजी घरत. मॅचला सुरुवात करा. टाइमर पुन्हा एकदा सेट केलं जाईल तुषारजी. चला सामन्याला सुरुवात. 12:48 पहिला बॉल पडतोय. याची दोन्ही टीमने दखलता घ्यायची आहे कारण की जर पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये आपण वेळेचं बंधन आहे आणि त्याच कारणाचं पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये 3 षटकांच्या आतमध्ये तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिला बॉल ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला भावेश पाटील. वेगाने आले बॉलवरती एकच सिंगल कंप्लीट केली जाईल. यापूर्वी आपण मॅच मध्ये पाहिलं होतं येणारकट्याची जर पाहिलं तर ओपनिंग बॅटरची जोडी होती ती मात्र समित पाटील आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर यश यांना आपण पाहिलं. परंतु यंदा लगेच पाहिलं तर चेंजेस केलेत आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर चेंजेस होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित समीरांना अगदी पाहिलं तर 1 डाऊन 2nd डाऊन साठी उतरवतील कारण की हार्ड हिटर बॅट्समन देखील आहेत. अनिकेत भोमटे या टीमचे आयकॉन. पहिला बॉल खेळत असताना चाललाय सर विकेट किपर अमित म्हात्रेच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या मध्ये केली जाते. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत. आयकॉनच्या विरोधात आयकॉन. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या मध्ये सुरू झाली. एका बाजूला आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात पार्थ सिंग आणि त्यांच्या विपक्षात अनिकेत भोमटे. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. स्विंग झाला प्रॉपर. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचताय जितू वेगाने. चांगली फिल्डिंग. जीवाची अकांता न करता असताना आपल्या संघासाठी धावा वाचवायच्या आहे या हेतूने मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाने टाळ्या वाजवल्यात आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. 40+ अनुभव. 40+ जर पाहिले गेले तर क्रिकेट नेहमीच चांगले खेळत आहेत आणि ऍक्शन रिप्ले आतमध्ये बॉलला ढकलत असताना आपण बाउंड्रीच्या बाहेर जरूर गेलो परंतु धावा आपल्या संघासाठी या बॉलवरती जरूर वाचवल्या गेल्या. या बॉलवरती मिळतील धावा 3. कुठेतरी एकदा वाचवलं असं म्हणावं लागेल. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 4. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पोहोचतायत मिड विकेटचे. एक सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि आता मात्र 2 धावा डिग्री कंप्लीट केल्या गेलेत. पुन्हा एकदा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. आपण पाहतायत आपण अनुभवतायत JPL जुचंद्र प्रीमियर लीग एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा आहे. JTC लाईव्ह TC लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागेश काका गिडंगन दत्ताली जुचंद्रचं हे संपूर्ण मैदान आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या मैदानाचं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धा मैदानावरती होताना आपण पाहिले गेली आणि त्याच कारणाने जर पाहिले गेले तर या मैदानाला देखील तेवढंच चांगलं प्रेम हे आपण सातत्याने आयोजन समितीच्या माध्यमातून दिले गेले. चांगली अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. पडल्यानंतर वेगाने बॉल स्लाइड होतो आणि त्याचा फायदा गोलंदाजा नेहमीच आपण पाहिला गेलाय. ऑप्सिकच्या बाहेर शबल झालंय. एका स्ट्रोक साठी नेहमी यश जातात आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांनी देखील पार्थ ओळखलेलं आहे की ऑप्सिकच्या बाहेरच यश निघून खेळतायत. यष्टनवरती जर पाहिलं तर वेगाने बॉल केला तर कदाचित डॉट बॉल येऊ शकतो आणि तोच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाला ते 5. संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6च्या घरामध्ये. शेवटचा अंतिम बॉल इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. गेल्या मॅच मध्ये आपण चांगली लढत पाहिली गेली. शेवटच्या बरोबरीत प्रयत्न केले होते जयश्रीराम टीमने जिंकण्याचे परंतु पराभवाच्या छायेला जावं लागलं आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ आग्रेबाईच्या संघाने विजय मिळवला गेला. इथे जागेवर खेळण्याचा प्रयत्न कट केला. बॉल चालल्या गलीमध्ये अगदी तर वेगाने डीप मध्ये बॉल निघून जाईल. थेट सीमा पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. टीम येणारकट्टा संघासाठी पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. बिनबाद नाबाद जिंदाबाद. चांगली सुरुवात. 10 ही धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. तुषारजी 1 मिनिट थांबवतो कारण मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय संदेश ढाणेला. 7 मध्ये 22 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर चेतन केदारनाथ म्हात्रे तांडेल यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा मिळतोय. त्यांच्या टीमला ते कॅप्टन कडे जमा केलेत. संदेश कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच आम्ही अनाउन्स केला होता. मॅच सुद्धा लगेच सुरू होत असं. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड अग्री बॉयज टीम. लगातारच्या 2 मॅच मध्ये तुम्हाला विजय हाती आलेत.
Well played once again. Over to commentary box. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आहे ना धावा देखील कमी खर्च झाले 10 आणि मिनिटं देखील कमीच खर्च झालेले आहेत. 3 षटकांच्या आतमध्ये पहिला षटकाचा खेळ गंभीर झालेला आहे. 12:49 मिनिटाला पहिला बॉल पडला आणि आता मात्र 12:53 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. प्रत्येक वेळेला आम्ही विनंती करतोय 15 मिनिटाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जर पाहिजे 3 षटका हाताळायचे आहेत, अन्यथा जर पाहिजे चौथ्या षटकामध्ये आपल्याला फायनलला सामोरं जावं लागेल आणि एक अतिरिक्त खेळाडू थोड्या सगळ्याच्या आतमध्ये आणावं लागेल. ही प्रत्येक मॅच मध्ये आम्ही सूचना करतोय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 10 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. येणार कट्टा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आता मात्र षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती अजय यांना आपण पाहत आहेत. पहिला बॉल ऑन साइडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. डाऊन दी बॉल संकेत जाधव. पहिला धक्का. टीमचा आयकॉन मैदानाच्या बाहेर जात असताना दिसतोय. अनिकेत भोमटे. विकेट जाईल. फलंदाज होतील बाद. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती करतो आम्ही शिवतेज स्पोर्ट्स संघाला. लगेचच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा आहे. ज्या वेळेला एखादा फलंदाज आपला आउट होतोय त्यानंतर लगेचच आपला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणे गरजेचं आहे. धावा फटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 10च्या घरामध्ये पहिला धक्का 10 या धावसंख्येवरती लागल्या गेल्या. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये येणार कट्टा संघाला. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मिस्टर ओमकार पाटील यांना आपण पाहत आहेत. ओमकार देखील एनसीए संघाच्या माध्यमातून बीव्हीए चॅम्पियन्स संघाच्या माध्यमातून खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बंटी यांना देखील आपण बघतात. यश दोन्ही बॅटर एकाच संघाच्या माध्यमातून खेळत असतात. बॉन्डिंग जर चांगली असेल तर वेगाने धावा करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहील. सन्माननीय एनआर क्रिकेटचे प्रोप्रायटर अध्यक्ष आहेत राजीव पाटील आणि यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आले. प्रत्येक जर पाहिलं गेलं तर षटकारांची आतिषबाजी 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्या मात्र बॅटरला दिलं जाईल. प्रत्येक मॅच मध्ये ते कॅश प्राइज लावत आलेत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस टायमिंग हिट होता आणि अगदी जर पाहिलं गेलं तर थोडंसं वाईडिश फेकी देखील झाली या बॉलवरती. मिळालेल्या बॉलवरती एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाफडकावरती जाऊन पोहोचते. 11 धावा या धाफडकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक अगदी जर पाहिलं तर खेळाडू कक्ष मध्ये त्या टीमचे पॅकर अगदी जर पाहिले गेले तर आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि बरं वाटते ज्यावेळेला एकत्र संपूर्ण गाव जिथं परिसर एकत्र येतो आणि JPL स्पर्धेचं आयोजन नियोजन हे आयोजन समिती करतात. पुढचा बॉल अराउंड विकेटने ऑफ स्टिकच्या बाहेर शपल झाल्या. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतात. क्या बात आहे. राज सिंग या संघाचा तारणहार आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने फेकी केली आणि बंटीची घंटी मैदानाच्या आतमध्ये वाजली गेली. दुसरा धक्का एनआर कट्टा टीमला. यश बंटी परतीच्या प्रवासाला विकेट. प्रश्नचिन्ह उभा केलाय. काही गरज होती का मैदानाच्या आतमध्ये बंटीला दुसरी धाव घेण्याची? ज्याप्रमाणे जर पाहिजे तर वेगाने आले होते ते म्हणजेच एका हाताने अगदी जर पाहिजे डावकुऱ्या हाताने हा बॉल उचलला त्यानंतर जर पाहिजे तर फेकला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. तिथून जर पाहिलं गेलं तर अमितने कॅरी केला बॉल आणि तिथून डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त त्या ठिकाणी कॉलिंग होतं आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिजे तर विकेट जाईल. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एनआर कट्टा टीमला आणि धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. या षटकामध्ये अगदी आहे ना तर चांगली गोलंदाजी राहिली गेली कारण की पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या त्या म्हणजे 10. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. प्लीज आम्ही विनंती करतो लगेचच त्वरित आपण स्ट्राईक एंडवरती यायचं आहे. भरपूर वेळ उशीर होतोय आणि त्याच कारणाचा मी विनंती करतो इथून देखील आपल्याला जर पाहिजे तर 3 मॅचेस मला वाटते कम्प्लीट करायच्या आहेत. प्रत्येक रात्रीमध्ये आपल्याला जर पाहिजे तर 10 मॅचेस कुठल्याही परिस्थितीमध्ये कम्प्लीट करायच्या आहेत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर विक्की ज्याने यापूर्वी जर पाहिजे तर चांगली गोलंदाजी केली होती ती म्हणजेच एनआर कट्टा संघाच्या माध्यमातून खेळत असताना गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं विक्कीला परंतु या मॅच मध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. पवेत विकीच्या बॅटमधून वेगाने धावा येतील की प्रतिस्पर्धी संघाचा जो आतापर्यंत जल्लोष आहे जास्तीत जास्त डॉट बॉल जास्तीत जास्त विकेट. बारा धावा फटक्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजय तयार झालेत.
प्रत्येकाची चांगली मेहनत या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जितेंद्र ग्रामस्थ यांचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल अजय तयार, स्ट्राइक एंडवरती विक्की. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. अगदी जर लॉंग ऑफचे सिंगल कंप्लीट केले, सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13च्या घरामध्ये 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून देखील जर पाहिजे तर 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक राहील. चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या फलंदाजाने जर पहिल्या 2 फलंदाजे चांगली बॅटिंग करू शकले नाही परंतु आपल्याला आता मात्र इथून चांगली बॅटिंग करायची आहे. याच ध्येयाने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरावं लागेल. बॅटची टॉप एज, लीडिंग एज आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये यष्टिरक्षक अमित म्हात्रेने केली चुकी. मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले ओमकार पाटील या बॅटरला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर झेल झाले. ड्रॉप मिळतील बॉलवरती, नशिबाच्या 2 धावा आणि या 2 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 15च्या घरामध्ये. शिवतेज स्पोर्ट्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता फिल्डिंग करत असताना नचिकेत भाई घरत यांचा संघ पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा संघाला आपण बघतायत राजी पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि नेहमीच जर पाहिलं तर राजी पाटील यांचा जल्लोष या स्पर्धेला असतो. बँड पदक नेहमीच आपण पाहतायत या संपूर्ण जेपीएल मध्ये त्यांच्या माध्यमातून आणले गेले. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, बॉल चालला मागे, डॉट बॉलची सांगता केली जाते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एनआर कट्टा संघाची धावसंख्या धाव फटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्या. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चला आपण डीजे वादक विनंती करतो आपण गाणं सेट बर्थडे. ज्याप्रमाणे जर पाहिजे अविनाशजी गावकर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4 मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित असलेली स्पर्धा आणि पर्व 4 मध्ये आपण जर पाहिले गेले तर अगदी नाईटच्या स्वरूपात स्पर्धा पाहायला मिळते. आरके एंटरप्राइजचे प्रोप्रायटर रणजितदादा केडी त्यांना विनंती करतो या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आरके टायगर्स या टीमचे ते ओनर आहेत आणि आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आरके दादा या आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित केले गेले. मी प्रत्येक संघ मालकाला विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती दांडी गुल, यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. रोहितच्या खात्यामध्ये जाईल विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागला गेलाय. एनआर कट्टा या संघाला परतावं लागेल विक्कीला डगआउटच्या दिशेने. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जुगल दाखल झालेत. चंद्रपडाचे बाहुबली म्हणून या नावाची चर्चा नेहमीच आपण पाहिलेली आहे आणि भूपेच्या विरोधात कालच्या रात्रीमध्ये आपण ते 2 लॉंगेस्ट सिक्सर आपण पाहिलेले आहेत ते अजून देखील आठवत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर आठवणी आहेत आणि प्रत्येकांचे विक्रम देखील आहेत. रवीने आजच नुकताच विक्रम केला गेला. अगदी तर जयश्रीराम या टीमच्या माध्यमातून खेळत असताना 6 बॉलमध्ये त्यांना 4 धावा करू दिल्या नाही आहेत. आता जुगल मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केले रोहित निगमने. पाहूया त्या मॅच मध्ये जुगल पाटीलचा क्लास दिसतोय का. प्रतिस्पर्धी संघ अगदी जर पाहिलं तर ज्या स्थितीने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय आणि त्याच अंदाजाने आतापर्यंत बॉलिंग करताना दिसेल का. जुगल पाटील न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 15 धावसंख्येवर तिसरा धक्का लागला गेलाय. प्लीज मी विनंती करतोय, भरपूर वेळ खर्च झालेला आहे या मॅच मध्ये. पण 2 षटकानंतर मला वाटतं 11 मिनिटं खर्च झालं होती. 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचं होतं.
पहिला बॉल पाहिलं निहाळलं सोडून दिलं गेलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. इट इज द वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडला. धावा फटकावरती 16च्या घरामध्ये. जुगल असे फलंदाज आहेत. क्रिकेट डेचं असो किंवा नाईटचं असो, हवा असो किंवा नसो, त्याला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही, कारण की तो ताकदीवरती बॅटिंग नेहमीच करताना दिसतोय. बॅटच्या आतली कडा बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक पोहोचतात, एकदा कंप्लीट केला, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका धाव पोहोचते 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते म्हणजे 3रं आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. जुगल आहेत स्ट्राईक वरती 2 धावा नुकताच त्याच्या बॅटमधून आल्या, म्हणजे जर पाहिले गेले तर टीमची टोटल देखील वाढली, त्याचं खातं देखील वाढले. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सनीने तर प्रयत्न केले परंतु त्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कमी पडले. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पाहता क्षणाला जर पाहिले गेले तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जुगल पाटीलच्या बॅटमधून संधी होती आणि या हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि अशा संधी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संधीचं सोनं करू शकले नाही आहेत, परंतु जुगलला मैदानाच्या आतमध्ये संधी दिली गेली. जुगल असा एक फलंदाज आहेत, आघाडीचे एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि नेहमी जर पाहिलं गेलं तर आपण गेल्या मॅच मध्ये पाहिलं हितेंद्रचा पहिल्या बॉलवरती झेल उडाला होता आणि आकाशने लॉंग ऑफला तो झेल सोडला होता. प्रत्येकाने डोक्यावरती हात मांडला, असं वाटलं की आता मात्र एकतर्फी मॅच जाईल, परंतु चांगली गोलंदाजी झाली गेली ती म्हणजे आगरी बॉयजच्या टीमच्या माध्यमातून वर्चस्व त्या टीमचं राहिलं गेलं. जुगलने बॅट एक्सचेंज केलं, नवीन बॅट मागवले. पाहूयात ऑन साइडला जशी नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये आली, शॉर्ट बॉल होता, आक्रमण केल्या बॉलवरती. जुगलच्या बॅट मध्ये आलाय षटकार, लांबच लांब 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये जुगलच्या बॅट मधून ज्या वेळेला जुगलच्या बॅटला बॉल मिडल होतो त्यावेळेला जर पाहिलं तर षटकार नाही 18 पाहायला मिळतोय, पण ते क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये 6 धावा या ठिकाणी जर पाहिलं गृहीत धरल्या जात्या. भरपूर लांब मारलाय. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर एक महत्वाचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. याही मॅच मध्ये षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून धावफटक्यावर धावा 26 लागल्यात. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. जुगल पाटील जर शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर 50च्या पलीकडे जाऊ शकतोय. इथे जी भोईर यांच्या माध्यमातून या षटकारासाठी जुगलला 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले. जुगल देखील मालामाल होण्याची दाट शक्यता आहे. जर 3 बॉल 3 षटकार आले तर राजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर मिस झालेत. प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज किती आक्रमक आहे, किती महत्वाचे आहेत, त्याहून आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतो याचंच धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रोहितने चांगली बॉलिंग केले. षटकार मारल्यानंतर पुनरागमन केलं, कमबॅक केला मैदानाच्या आतमध्ये रोहितने आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. लक्षात ठेवा 15हून अधिक मिनिटं खर्च झालेली आहेत, म्हणजे 4थ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 30 सेकंदच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावं लागेल टीम शिवतेज स्पोर्ट्स. हा पहिला कॉल तुम्हाला मी या ठिकाणी पोहोचवतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली आणि त्या बाहुबलीने अजून एक षटकार ठोकलाय, लांबच लांब मारलाय, कडक षटकार मारलाय. 6 धावा. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच जर पाहिलं गेलं तर विशालजी भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 32 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. चला टॉस साठी देखील आपण पोहोचायचं आहे. मी दोन्ही टीमला विनंती करतो या पुढची मॅच 2 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं ग्रुप बी मधील हा मॅच असेल. RK टायगर्स आणि त्यांच्या विपक्षात द ग्रेट मराठा या 2 टीमच्या माध्यमातून ग्रुप बी चा मॅच आपण पाहणार आहात. चला प्लीज मी विनंती करतो या पहिला डाव संपण्याच्या अगोदर आपण जर पाहिले गेले तर 2 आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये
जर पाहिलं गेलं तर पाण्याची व्यवस्था झाली, 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला, 32 धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. जुगल पाटील ऑनस्क्रीन दाखवले जाते जेटीसी आणि टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. ज्या वेळेला अगदी तर त्याची शरीर एसटीचा विचार जर केला तर एक जबरदस्त शरीर एसटी आहे आणि जुगलला कदाचित याच तर चेंडूंची वाट पाहायची होती आणि वाट पाहत असताना प्रतिस्पर्धी संघाची वाट लावून ठेवलेली आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा वैयक्तिक जुगलच्या बॅटमधून येताना दिसत आहेत आणि ओमकारने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा केलेल्या आहेत. ओमकारच्या मनामध्ये देखील विचार चालू असेल आपला देखील षटकार मारायचा आहे, परंतु जर आपण क्रिकेट खेळत असाल तर माइंडसेटने तर या ठिकाणी जर पाहिजे तर कदाचित ओमकारने सिंगल जर काढून दिली गेली, जुगलला जर स्ट्राईक रोटेट झाली, कदाचित जुगलच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके आले तर 50च्या पलीकडे जाऊ शकतात. जुगल त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सांगत असताना कुठल्या रिझनला आपल्याला चांगले फटके खेळायचे आहेत. आता पाहूयात. ओमकार स्ट्राईक एंडवरती षटक क्रमांक 4 सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 4 मध्ये दाखल होतील भावेश पाटील. लक्षात ठेवायचा एक्स्ट्रा एक खेळाडू 30 सेकंडच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पंचांना मी विनंती करतोय आपण लक्ष केंद्रित केल्याचं विशालजी नाईक सरना, कारण की जर तर भरपूर वेळ खर्च होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर ही आयोजन समितीच्या माध्यमातून सूचना आले. पहिला बॉल आले डॉट, पहिला बॉल डॉट. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर उल्लेख केला होता प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर धावा येत होत्या जुगलच्या बॅटमधून, कुठेतरी ओमकार स्ट्रायकरवरती आले आणि पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात खेळले गेले. ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलगचे 2 बॉल डॉट पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी भावेश पाटील, पप्पू पॉप्स. आणि या स्पर्धेचा नियम आहे जेव्हा दोन्ही बॅटर क्रीज सोडतील तेव्हाच ती धाव नोंदीत असणार आहे. जर एका बॅटरने जर धाव सोडली रनआउटच्या माध्यमातून आउट होणार नाही आहे, याची देखील दखलता घ्यायची आहे. चला कवल पाटील बंधू यांना मी विनंती करतोय, RK टायगर्स या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांना विनंती करतो आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. रवी वाघमारे आले द ग्रेट मराठा टीमचे कॅप्टन. या पुढची देखील मॅच एक महत्वपूर्ण टॉस या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर करणार आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅट चिकायला लागले. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? यस, मैदानाच्या आतमध्ये काय घडलेलं आहे विशालजी नाईक तर त्या ठिकाणी सांगतायत की फलंदाजाने क्रीज सोडली नव्हती आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. ओमकार तर परतीच्या प्रवासाला गेलेत. ओमकारने मला वाटते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यावं लागेल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्वाचं राहील. विशालजी नाईक सरने सांगितलं बॅटला तर लागलाय, बॉल मागे गेलाय. अगदी पाहिलं गेलं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता जुगलला आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये चला दोन्ही पंच आता मात्र निरीक्षण करतील आणि त्यानंतर त्यांचा जो निर्णय आहे तो मात्र देतील. चला पंचांना मी विनंती करतो आपण थोडं साईडला व्हा प्लीज. पंचांना विनंती करतो आपण थोडं साईडला जाऊन आपण निर्णय घ्या आणि त्यानंतर जो काही आपला निर्णय असेल तो आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला क्रीज सोडले की नाही आता मात्र हे पाहिलं जाईल. तर अंबायर आमच्या येथील विरलजी नायर सर. थांबा चला आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. प्रत्येकाने फिल्डिंग सेटअप करायची आहे. चला चला फिल्डिंग लावून घ्यायचं. शिवते स्पोर्ट्स पा आपल्यापर्यंत एक चांगला निर्णय फेर निर्णय येणार आहे आणि त्याच कारणाचं विनंती करतो आपण प्रत्येकाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. TC लाईव्ह आणि JTC लाईव्ह आपल्यापर्यंत आहेत व्यवस्थित. त्यांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. विरलजी नायर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल तो तुम्हाला एक्सेप्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल.
यस, पंचाने निर्णय दिलाय, फलंदाज बाद असतील, स्ट्राईक रोटेट होणार आहे, कारण की बॅटला बॉल लागला होता. जर बॅटला बॉल लागणार असता, हातामध्ये जर बॉल असता तर कदाचित आउट नसता, तो बॉल डॉट असता. परंतु या ठिकाणी पंचांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे की बॅटला बॉल लागलाय, त्याच कारणाचा स्ट्राईक आपण सोडू शकतो आणि हेच आपलं दृश्य पाहिलं गेलं. फलंदाज बाद होतील, स्ट्रायकरमध्ये जुगल पाटील येतील. 3 बॉलमध्ये एकही धाव न खर्च करत असताना 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलेली आहे. येस, 32 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. चला चला, फिल्डिंग सेटअप करायची आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. बॅटची कडा लागली होती, हेच पाहत असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं.
सर्वजण मैदानाच्या बाहेर व्हा प्लीज. कमिटी मेंबर्स व्यतिरिक्त दुसरे कोणीही मैदानाच्या आतमध्ये राहू नका. हॅलो हॅलो, सर्वांनी मैदानाच्या बाहेर व्हा. हॅलो, सर्वांनी मैदानाच्या बाहेर व्हा. विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये कोणीच राहू नका. कमिटी मेंबर्स राहतील, बाकी सर्वांनी मैदान सोडा. या ठिकाणी दोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला द ग्रेट मराठा जू चंद्र टीमचे कॅप्टन रबी आलेत. आर के टायगर्स टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या. टॉस सुद्धा या ठिकाणी केला असेल. टॉस फार महत्वाचा असेल पुढील मॅचचा. आणि मैदानाच्या आतमध्ये असलेले जे खेळाडू आहेत चला पहा, या ठिकाणी जर पाहिजे तर आयोजन समितीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. एनआरकट्टा टीम, राजीव पाटील आणि संपूर्ण त्याचा संघ, आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आपल्या गावाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि प्रत्येकाने जर पाहिजे तर सहकार्य केलं पाहिजे. आणि थँक्यू पुन्हा एकदा एनआरकट्टा टीम. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली. जे आयोजकांनी आमच्यापर्यंत नियमावली पोहोचवले. पहिला डाव संपेल त्यानंतर आम्ही टॉस बॉक्समध्ये आपण ते क्लिअर करणार आहोत. चांगला शेवटी मागे चालल्या बॉल आणि आता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु हिट करू शकले नाही. पंचांचा इशाराला यस बॅटच्या माध्यमातून एक धाव येईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 धावा. पहा लक्षात ठेवायचं आहे, बॅटला बॉल लागो अथवा नाही लागो, बॉल चौकारापर्यंत जरी गेला तरी दोन्ही बॅटरने क्रीज जेव्हा सोडेल तेव्हाच ती धाव कंप्लीट होईल. या आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. लक्षात पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. बॅटला बॉल लागो अथवा नाही लागो, अगदी जर पाहिलं गेलं तर तुम्हाला जर धाव घ्यायची असेल तर दोन्ही बॅटरने क्रीज सोडणं बंधनकारक असेल. पुढचा बॉल हवेत केला, बॉल नो लुक खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक गोलंदाज पोहोचतायत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. जुगलला मैदानाच्या संधी दिलेली आहे. जुगलने या मॅच मध्ये दमखम दाखवलेला आहे. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 35च्या घरामध्ये 3.5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालेला आहे. आम्ही विनंती करतोय कविल पाटील बंधू यांना आपला कॅप्टन पाठवायचा आहे. त्वरित टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. मला वाटतं अमित दुधनाथ या ठिकाणी आलेले आहेत. थँक्यू. 3.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 35 धावा धाव फटकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल खोलात टाकलेला बॉल होता. ऑन साइडला बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. एकदा कंप्लीट केले. पार फेकी होईल
दुसरीचा प्रयत्न फेकी खराब, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि तिसरी धाव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये जुगल पाटील मैदानाच्या आतमध्ये जर पाहिजे तर आउट होतील. चला पाण्याची व्यवस्था आयोजन समिती लगेच करतोय, विनंती करतोय फर्स्ट किट देखील घेऊन जायचं पाण्याची व्यवस्था. थँक्यू अमित पाटील यांना आपण बघताय जरूर. लगेचच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत आणि 38 धावेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. चला द ग्रेट मराठा आणि आर के टायगर्स या दोन संघाच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. सन्माननीय SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर शुभमजी म्हात्रे यांच्या शुभ आपण टॉस. द ग्रेट मराठा टीमचे कर्णधार टॉस बोलतील. टॉस जिंकला आर के टायगर, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग. थँक्यू. टॉस जिंकला आर के टायगर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. ते म्हणजेच द ग्रेट मराठा संघाला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. भावेजी वनगा त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तुषारजी सोनावणे यांचा तुम्ही आवाज ऐकत होता. चालू असलेला सामना एनआर कट्टा वर्सेस शिवतेज या दरम्यान सामना चालू आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. शिवतेज या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल एनआर कट्टा या संघाला. तर दुसऱ्या बाजूला कालच्या दिवशी चांगला परफॉर्मन्स शिवतेज या संघाचा राहिला होता. शेवटचा सामना त्याने जिंकला होता, जिथे मध्ये धावफलकावर भरपूर धावा लावल्या होत्या, पण परंतु त्या धावा चेस केल्या होत्या. अगदी एक हाती किल्ला लढवत पार्थ सिंग या फंगाने खेळाडूने मात्र चांगला खेळ केला होता आणि ती मॅच त्याने जिंकवली होती एका हाती. परंतु या सामन्यामध्ये बघा 24 चेंडू आणि 38 ची गरज आहे. आणि ज्याप्रमाणे आपण जय श्रीराम वर्सेस ग्रेट मराठा या दरम्यान सामना पाहिला होता ना, तब्बल 26 धावा जिंकण्यासाठी लो स्कोरिंग मॅच होता आणि त्या धावा डिफेंड केला होता ग्रेट मराठा दुसऱ्या फंगाने. काही कमबॅक केलं होतं रवी वाघमारे मार्फत. अगदी 6 चेंडू मध्ये 4 धावा डिफेंड केला होता आणि काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं होतं. असं जणू काही वाटलं होतं की जय श्रीराम हा संघ अगदी सहजरित्या ही मॅच जिंकून जाईल, परंतु ते झालं नव्हतं. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. 2 पंच आपण बघतोय. विशालजी नाईक सरांना आपण बघतोय प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला स्करलेक पंच ललितजी भोईर उर्फ्या बंडफरांना आपण पाहू शकताय. चला शिवतेज फलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्यायची आहे. शिवतेज या संघाचे आपण बघू शकतोय प्रोप्रायटर आहेत नचिकेत जी घरत यांचा संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला एनआर कट्टाचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय राज चंद्रकांत पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय एनआर कट्टा. तर विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये कॅश प्राइज लावलं जातंय एनआर कट्टा यांच्या मार्फत. राज चंद्रकांत पाटील यांच्या कडनं मात्र हे कॅश प्राइज देण्यात येईल. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपये देण्यात येतील आणि टायमिंग इथे आम्ही सेट करतोय. 1:34 झालेले आहेत. इथे टाइम आम्ही सेट करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. पार्थ आणि रोहित निकम अशी सलामीची जोडी बघायला मिळते. नंबर 1 चा गोलंदाज अनिकेत बोमटे या संघाचा तारणहार, या संघाचा एक आयकॉन खेळाडू बघायला मिळतोय.
पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. टायमर आम्ही सेट केला गेलाय. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो मिस्टर अनिकेत पार्थ याच्या पाठी चेअर अप करत असताना. ओ याला मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केलं चेंडू. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला जाईल का सीमारेषापर्यंत, परंतु अडवला गेलाय. 2 धाव या पडून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील पडून पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी दोघांमध्ये चांगला ताळमेळ जुळलेला गेला आहे आणि या 3 धावा पडून पूर्ण केल्यात. या 3च्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपण बघू शकताय ते म्हणजे पार्थ या खेळाडूला. पार्थ कालच्या दिवशी देखील चांगला परफॉर्मन्स त्याने केला होता. 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. रोहित निकम स्ट्रायकरकडे पहिले षटक पॉवर प्ले चालू आहे. अनिकेत याच्या हातामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. ओव्हर द विकेटने रोहित साठी दुसरा चेंडू. ओ यावेळेस मात्र दिशा बरकटल्या. लाईन अँड लेंथ सापडले नाहीये. दिशापासून दूर पाहायला मिळतोय आणि अवंत धावेची नोंद केली गेली आहे. या अवंत धावांची धावसंख्या पुढे सरकेल. 4 धावा. अगदी आपण जितेंद्र प्रीमियर लीग 4थं पर्व एन्जॉय करता नाईटच्या फॉर्मॅट मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र चेंडूला खेळायचं होतं. प्रकटच्या माध्यमातून चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. चांगला कमबॅक होत असताना येणार कट्टाकडून जल्लोष होतोय. निर्धाव चेंडू येत आहेत. आवाज शिट्ट्याचा जल्लोष होत असताना आपण पाहू शकतो त्यांच्या डगआउट मधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अगदी 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना अनिकेत स्ट्रायकरकडे. फलंदाज रोहित पेस करेल. तिसरा चेंडू. ओ यामध्ये जोरकस माझा प्रयत्न बॅटची एज आणि पहिला हादरा बसला जातोय तो म्हणजे शिवतेज स्पोर्ट संघाला. तो म्हणजे रोहित निकम. बॅक टू द गाउट. पहिला धक्का लागला जातोय. गॉन. चांगला झेल पकडला गेलाय. आपण बघू शकतोय रिप्ले मध्ये पंकज याने मात्र झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय. लगेच फलंदाज पाठवायचा आहे. अगदी 1 डाऊन मध्ये फलंदाज विशाल पाटील जातो खेळण्यासाठी. पतू पॅकर्स या संघाचा खेळाडू. नेहमीच पतू पॅकर्स संघाकडनं हा खेळत असतो, परंतु आज शिवतेज स्पोर्ट जुचंदर प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहतोय. प्रत्येक डगआउट्स मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खच्चाखच भरलेलं हे मैदान नागेश काका क्रीडांगण आपण पाहू शकतोय. नवीन फलंदाज विशाल पाटील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली खेळी करू शकतोय तो. आत्मविश्वासाने नेहमी तो फलंदाजी करत असतो, परंतु या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल अगदी पंचरकडनं गाडी घेत असताना आपण पाहू शकतोय. टीसीपी लाईव्ह त्याचप्रमाणे जीटीसीच्या माध्यमातून तुम्ही या मॅचचा आनंद घेऊ शकताय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4था चेंडू. विशाल पाटील घेऊन जाईल. यावेळेस मात्र अगदी चेंडू अप्रतिम पडला गेलाय. चेंडू पडतोय आणि थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला जाईल. निर्धाव स्वरूपात समित पाटील यष्टीरक्षकच्या भूमिकेत आपण पाहू शकतोय. 4 चेंडू टाकून झालेत. गडी बाद झालं तर म्हणजे 1 धावसंख्या 4. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्ले. 5वा चेंडू घेऊन जाईल विशाल पाटील. ओ यावेळेस मात्र अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय.
चेंडू येतोय सिलिमी डॉप क्षेत्रामध्ये, शतरक्षक चेंडूला फील्ड करील तत्पूर्वी एकच धाव, या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 5 या आकड्यावर. शेवटचा चेंडू ऑस्ट्रेलिया षटकातील, पॉवर प्लेच्या षटकातील 19 चेंडू 33 धावांची गरज. या प्रकारे समीकरण पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलंय अनिकेत याने. अनिकेत आपण बघितलं होतं कालच्या सामन्यामध्ये ते तिसरे ते चौथे षटक आता हाताळायचे, परंतु आज काय बघतोय आपण तर ते अगदी पॉवर प्ले षटक टाकण्यासाठी ते सज्ज होत आहेत. आणि पंकज पाटील यांनी झेल पकडला होता. कौशिक पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय, आमच्यापर्यंत जमा झालंय. शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने पार्थवाडी. ओ यार मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केलंय. चेंडू थोडासा लेट येतोय. अजय होते तिकडे, चांगल्या चेंडूला कॅरी करू गेले, परंतु थोडासा लेट करतायत आणि विकेट जाण्याची दाट शक्यता होती जर हा चेंडू लवकर फेकला असता तर. परंतु एकदा मिळाली या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 6 या आकड्यावर. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. अप्रोच आणि अप्रोच दाखवत असताना आपल्याला बघायला मिळतात एनआर कट्टाचे खेळाडू. तर नंबर 2 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यश बंटी येतोय. तर बंटी येतोय, यश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. ओ यार मात्र बॅटची एज घेतली आहे. 5 फ्लिपला शतरक्षक आहेत, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आहे आणि त्याचं रूपांतर एक धाव मध्ये कन्वर्ट केले गेले आहे. जिथे मिसफील्ड झाली आणि लगेच फलंदाजाने एक धाव चोरून काढली. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 7 या आकड्यावर. 7 धावसंख्या पाहायला मिळते. 17 चेंडू 31 ची गरज. काउंटडाऊनला सुरुवात होते. विशाल स्ट्रायकर कडे पॅटर्न पाहायला मिळतोय, ज्याने 2 चेंडूचा सामना केला. एक धावना तो खेळतोय. ओ यार मात्र अगदी चेंडूला फक्त आणि फक्त स्टेअर केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? फक्त एक धाव मिळेल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 8 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळे साचे असं दृश्य पाहायला मिळते आणि एके धावांवर मात्र पुढे गाडी पुढे नेत असताना आपण बघते ते म्हणजे शिवतेज स्पोर्ट या संघाची 8 धावसंख्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पार्थ सिंग स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय ओव्हर द विकेटने. ओ काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडू, अगदी चकित करणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धार चेंडूचे सांगता होते. काय कमालीची गोलंदाजी. शिट्ट्या टाळ्या वाजत असताना एनआर कट्ट्याच्या डगआउट्स मधून पाहायला मिळतात. खुश असतील राज पाटील आपल्या या गोलंदाजावर. 15 चेंडू 30 ची गरज. पार्थ थोडाफार स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. या वेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतं. गळी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या आकड्यावर. 14 चेंडू 29 ची गरज. 14 चेंडू 29 ची गरज आहे. विशाल एक मोठा फटका मारू शकतोय. तो नक्कीच चांगल्या खेळीसाठी जाणला जातोय. परंतु आता मात्र काय घडलंय तर बॅट चेंज करताना आपण पाहू शकतो त्यांना. स्वतः भावेश पाटील बॅट घेऊन येत आहेत. थोडं क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. व्यूहरचना केली गेली. 30 सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. त्याच्यानंतर बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहू शकतो 30 सर्कल मध्ये.
यावेळी मात्र जोरकस माझा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, डीप फाईन लेग पट्टा बाहेर, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधनं. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन उपस्थिती म्हणजे 13 या आकड्यावर धावसंख्या 13 झालेली आहे. खऱ्या अर्थानं मात्र 5व्या चेंडूवर मोठा फटका आलाय. अगदी पूर्णपणे बांधून ठेवलं होतं दोन्ही फलंदाजाला. त्याच्यानंतर मात्र काय घडलंय, 5व्या चेंडूवर आलाय चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधनं. शेवटचा चेंडू फेल लास्ट टू गो. धावसंख्या आहे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. ओ काय चेंडू हात तळलाय, अगदी बुंद्यात टाकला होता चेंडू. चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. आता समीकरण काय बघायला मिळतं, 12 चेंडू 25 ची गरज. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हात तळला होता. अप्रतिम चेंडू हात तळलाय गोलंदाज बंटीच्या माध्यमातून. बंटीने या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेत. याचाच अर्थ काय तर 12.50 च्या फरफरने चालावं लागेल. तर आपण बघू शकतो या दर्पण मात्रे पत्तू पॅकर्स या संघाचा खेळाडू बेस्ट बॅट्समन लिस्ट मध्ये आपण पाहू शकतोय 54 धावा. त्याच्यानंतर सॅम गायकवाड वेहाना सुपर किंगचा खेळाडू 2 मॅचेस आणि 53 धावा, म्हणजेच एक रनने पुढे आहे दर्पण. त्याच्यानंतर पार्थ सिंग याने 3 मॅच खेळलेस आणि 49 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. त्याच्यानंतर कल्पेश म्हात्रे छत्रपती वॉरियर्स संघाचा खेळाडू, त्याने देखील 2 मॅच खेळले आणि 49 धावा बघायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम संघाचा खेळाडू हितेंद्र भोईर, याच्या खात्यामध्ये 3 मॅचेस आहेत आणि धावसंख्या ती म्हणजे 47 धावा. त्याच्यानंतर निखिल पाटील पतू पॅकर्स संघाचा खेळाडू 2 मॅचेस 41 धावसंख्या. या प्रकारे आपण बघू शकतो या बॅटर्स अनालाइज आपण बघितलं कुठचा खेळाडू कुठच्या क्रमांकावर आहे. नंबर 3चं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर विकी येतोय. 12 चेंडू 25 ची गरज जिंकण्यासाठी. 12.50 च्या फरफरने चालावं लागेल. ते म्हणजे शिवतेज स्पोर्ट्स या संघाला. कालच्या मॅच मध्ये असा रंगतदार सामना पाहिला होता, शेवटचा सामना, आणि त्यामध्ये शिवतेज स्पोर्ट्स या संघाने हा सामना जिंकला होता. परंतु या मॅच मध्ये कसं काय घडलं जाईल. ओ या पुन्हा एकदा ब्लॉक कॉल चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू येतोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि तत्पूर्वी एक धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे 14 या धावसंख्येवर. 11 चेंडू 24 ची गरज. विकी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतं. डावकर त्याने तो गोलंदाजी करतोय. हार्म ऍक्शन त्याची खूपच चांगली बघायला मिळते. पूर्णपणे आर्म्स जे आहे ना पूर्णपणे झुकावतोय तो या मॅच मध्ये. चांगली लाईन आणि लेंथ सापडले त्याला. डीप मध्ये आपण बघू शकतो डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे. या वेळेला जोरकस माझा प्रयत्न. निर्धाव गेला चेंडू. चांगले चेंडू सांगता पाहायला मिळते. 10 चेंडू 24 ची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विशाल पाटील चेंडू घेऊन जाईल. आपल्या पोट्यातील 3रा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर विकी. त्याने गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. यावेळी बघा जोरकस माझा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, नाही करणार चुकी. धक्का क्रमांक लागतो दुसरा शिवतेज स्पोर्ट या संघाला, तो म्हणजे मिस्टर विशाल पाटील.
चला स्पीडअप करायचं आहे, लगेच धावत जायचं आहे, थोडंफार क्विक जा. जितू पाटील जातोय, एक जुचंद्र मास्टरचा लेजंड क्रिकेटर मैदानाच्या आत दाखल जातोय. डावखुरा तो नेहमीच चांगला फलंदाजी करत असतो. या मैदानावर भरपूर त्याचे रेकॉर्ड्स आहेत. आज घोडबंदर येथील देखील त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. आयोजन कमिटीकडनं आम्हाला इशारा आलाय. अगदी पंचांकडनं गाड घेत आहेत. 9 चेंडू 24 ची गरज. जिंकण्याफाडी विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने चौथा चेंडू घेऊन जाईल जितू साडी. ओ यावेळी मात्र क्लीन बोल्ड. आल्या पावली माघारी परत असताना जितू पाटील फुल टॉप चेंडू हुकले आणि खऱ्या तर मात्र क्लीन बोल्ड झालेत. यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात विकी याच्या मार्फत. लागतो धक्का क्रमांक अजून एक, तो म्हणजे शिवते स्पोर्ट या संघाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतं मिस्टर अजय पत्तू पॅकर्स या संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय. परंतु आज या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आपण शिवते स्पोर्ट्स या संघामधून खेळताना आपण पाहतो त्यांना 8 चेंडू 24 ची गरज. चला फलंदाज थोडासा फास्ट जायचा आहे. 8 चेंडू 24 ची गरज आहे. विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस अजय स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिश्रम स्ट्रोक्स बघायला मिळतोय. प्रॉपर स्ट्रोक्स बघायला मिळत नाही. या शॉर्ट मिड विकेटला शतकाच्या काळ्या चेंडूला फील्ड केलाय आणि तत्पूर्वी एक धाव. या 1 च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 7 चेंडू 23 ची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. अवघ्या 38 धावांचं टार्गेट होतं, मात्र ते पूर्णपणे खरं तर मात्र डिफेन्स केले आतापर्यंत. एनआर कट्टा या संघाने जल्लोष बघायला मिळतो. एनआर कट्टाच्या माध्यमातून आपल्या डगआउट मध्ये खुश आहेत. यावेळी मात्र पुढे येऊन माझा प्रयत्न व्यवस्थित स्टोक्स म्हणता येणार नाहीये. जुगल चेंडूला फील्ड करतोय, तत्पूर्वी एक धाव. या 1 च्या मदतीने दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि बघता बघता इथे मात्र काय घडलंय, थ्रो थोडासा खराब आणि त्याचा फायदा लगेच उचललाय दोन्ही फलंदाजाने आणि या दुसरी धाव पळून पूर्ण केली आहे. या 2 च्या मदतीने धाव संख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे 17 या धाव संख्येवर. आता समीकरण काय बघायला मिळतं, 6 चेंडू 21 ची गरज असं इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. चला लगेच छत्रछेद फजून घ्यायचं आहे. एनआर कट्टा 6 चेंडू 21 ची गरज. पार्थ आतापर्यंत बघायचं झालं तर 7 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धाव संख्येवर तो खेळतोय. अजय 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धाव संख्येवर तो देखील खेळतोय. परंतु 7 चेंडू 21 धावा ही मॅच जर जिंकायची असेल तर 21 धावा बनवावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा विचार करत असेल की 2 ते 3 चेंडू निर्धाव गेले तर नक्कीच आपण आपल्या खिशामध्ये हा ही मॅच घेऊन जाऊ शकतोय. नेक्स्ट मॅच विसरू नका, आरके टायगर्स वर्सेस ग्रेट मराठा. या दरम्यान जबरदस्त सामना तुमच्या बेटीसाठी येतोय. रुपेश मोरे येतोय गोलंदाजी मार्कवर. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आज एनआर कट्टाच्या माध्यमातून तो
झेपेल खेळत असताना पाहायला मिळतोय. 21 धावा डिफेंड करायचे असतील तर मात्र पहिले 3 चेंडू नक्कीच निर्धाव गेले तर एनआर कट्टा या सामन्यावर हावी होईल. तर प्रत्येक षटकारासाठी अजय यांच्यासाठी विनीत जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा पळून पूर्ण केल्या दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. पार्थ आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. कदाचित त्याच्यावर आत्मविश्वास आहे तो करू शकतोय कारण अशा अनेक मॅचे पार्थ सिंग या संघाने या खेळाडूने मात्र संघाला विजय जिंकून दिलेले आहेत. 5 चेंडू 20 ची गरज आहे. दोन्ही खेळाडू आपण बघू शकतोय पत्तू पॅकर्सचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. तर गाडीची लाईट बंद करायची आहे गाडीची. तर जुगोल्याने कुठलेल्या 20 धावा कदाचित महागड्या ठरू शकतात. आपण बघितलं होतं शेवटच्या मोमेंटला येऊन जुगोल्याने काय बॅटिंग केली होती. 20 धावा त्याने बनवल्या होत्या. पण त्या 20 धावा देखील अंगलात येत आहेत शिवतेज स्पोर्ट या संघाच्या. चला फास्ट खेळायचं आहे. स्पीड अप. 5 चेंडू 20 धावांची गरज. पार्थ सिंग स्ट्रायकर कडे बघायला मिळतोय. दुसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड करले रिदमला सीमारेषा पार आला षटकार पार्थ सिंगच्या बॅट मधनं. चार चेंडू 14 धावांची गरज. काय षटकार ठोकलाय पार्थ सिंग या खेळाडूने. 4 चेंडू 14 धावांची गरज. जागते रेवचा आदेश देत असताना पार्थ सिंग यामध्ये स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने फील्ड केले आणि तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरके ती म्हणजे 26 या धावसंख्येवर. तीन चेंडू 12 धावांची गरज. 2 षटकार या मॅचला फिनिश. 3 चौकार आले तर नक्कीच या मॅचला फिनिश होऊ शकते. जर 1 चेंडू डॉट आला तर अजून थोडी मॅच जी आहे ती हार्ड होईल. चला एकाने क्षेत्ररक्षक लावा. एनआर कट्टा आम्ही समजू शकतो तुमचं पोझिशन. प्लीज थोडस सहकार्य करायच्या वेळेच्या बाबतीत. 2 चेंडू 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा. पार्थ सिंग स्ट्रायकर कडे. एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो स्लीप पॉइंट क्षेत्रामध्ये स्वतः समेत पाडेल. यावेळेस मात्र डीआरएस नक्कीच पंच वाईट फाटी डीआरएफ घेत आहेत. तर डिसिजन जे आहे ते पेंडिंग आहे. विरलजी नायर सर चेक करतायत. रुपेश मोरी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत. 9 धावा खर्च केले आहेत. पार्थ सिंग एका बाजूला चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. थर्ड अंपायरचा इशारा आलाय. वाईट चेंडू. आता समीकरण असं बघायला मिळतं. 3 चेंडू 11 धावांची गरज. रिप्ले मध्ये बघू शकतोय.
ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पंचांनी लगेच घोषित केलाय. थर्ड अंपायर विरलजी नायर फरांचा इशारा आलाय. 3 चेंडू 11 धावा. क्लोज मॅच. या पत्र पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेटून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी किती धावा तर 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. भारत आणि अजय यांच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकल्या 29 या आकड्यावर. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. भारत आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केलाय. 19 धावांवर तो खेळतोय. कंपल्सरी चेस हा नियम आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 9 धावांची गरज. वाड मॅच. जुचंद्र प्रीमियर लीग एन्जॉय करताय मित्रांनो तुम्ही. यावेळेस मात्र काय घडलंय तर चांगला चेंडू. डगआउट मधून शिट्ट्या वाजतायत, जल्लोष होताय. एनआर कट्ट्याच्या माध्यमातून राज पाटील खुश आहेत आपल्या या खेम्यावर, खेळाडूंवर. चला 1 चेंडू 9 धावांची गरज. चला चला रिव्ह्यू घेतला. फेअर डिलिव्हरी. चला स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट मॅच आरके टायगर्स वर्सेस ग्रेट मराठा. दोन्ही संघाने सज्ज व्हायचा या सामन्यासाठी. एक चेंडू 9 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पुण्याचा रुपेश गोंधळी मार्कवर. शेवटचा चेंडू. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पंकज आणि त्यांच्याकडनं मात्र चूक झाली आहे आणि विजयी संपादन केलाय एनआर कट्टा या संघाने. चला पंकज 200 रुपये घेऊन जायचे आहेत, प्लीज या लगेच. पंकजाने यायचं आहे आणि आपले 200 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे ते घेऊन जायचं आहे. कौशिक पाटील यांच्याकडनं हे जेलफाडी कॅश प्राइज होतं ते लगेच तुम्ही घेऊन जायचं आहे. जी पहिली कॅच घेतली होती त्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज होतं. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये 2 संघ उतरतील. आरके टायगर्स विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन एनआर कट्टा टीम. श्री राज चंद्रकांत पाटील यांच्या संघाने इथे बाजी मारली.